Hello, everyone. I am Dr. Amol Vasu, फॅमिली फिजिशियन फ्रॉम अमरावती, महाराष्ट्र. आज आपण बोलणार आहे ऍसिड पेप्टिक विकारामुळे धूम्रपान आणि अल्कोहोलची भूमिका. ऍसिड पेप्टिक डिसऑर्डर, गॅस्ट्रो एसोफेजियल रिफ्लक्स डिसीज, दॅट इज कॉल्ड GERD, पेप्टिक अल्सर आणि जठराची सूज यांच्यासारख्या परिस्थितीत असलेल्या व्यक्तीच्या जीवनमानावर लक्षणीय परिणाम होऊ शकतो. या परिस्थितीत उद्भवणारे जेव्हा पोटात ऍसिडिटीचे पाचन तंत्राच्या श्लेष्मल स्तरांना नुकसान करते. त्यामध्ये मुख्य कारण म्हणजे लठ्ठपणा, आहाराच्या सवयी, जसे खूप मसालेदार पदार्थ ज्यांना खायची सवय असते, किंवा तेलकट पदार्थ, फॅटी तळलेले पदार्थ, खूप जास्त कार्बोहायड्रेट, जसं आपण कोल्ड्रिंक्स वगैरे खूप जास्त जे मार्केटमध्ये मिळतात त्याचं सेवन जर जास्त केलं तर ऍसिड रिफ्लक्स डिसीज म्हणजे गॅस्ट्रो इसोफेजियल रिफ्लक्स डिसीज हा उद्भवतो. त्यामध्ये मुख्य कारण हे आपल्या दैनंदिन जीवनामध्ये जे आपल्या सवयी राहतात त्यामुळे होणारा हा विकार आहे. आणि यालाच आपण, ज्यांच्या सवयी जास्त राहतात खाद्यपदार्थ खायच्या, रेग्युलर बाहेरचं खाणं किंवा धूम्रपान, अल्कोहोल यासारखे अनेक बदल या कारणामुळे, घटकांमुळे GERD होऊ शकतो. यापैकी धूम्रपानामुळे पेप्टिक अल्सर डिसीज हा म्हणून रोग आहे, हा पण होऊ शकतो. प्रथम ते खालच्या अन्ननलिका स्प्लिंटर म्हणजे लोअर इसोफेजियल स्पिंक्टर ज्याला त्याला शिथिल करतात, आणि जे पोट आणि अन्ननलिका आहे त्याच्यातील अडथळा आहे, जेव्हा एलियस शिथिल होते म्हणजे लोअर इसोफेजियल स्पिंक्टर जेव्हा शिथिल होते तेव्हा पोटातून ऍसिड अन्ननलिकेमध्ये आणि आपण त्यालाच GERD म्हणून म्हणतो, इसोफेजियल रिफ्लक्स डिझीज म्हणून आपण त्याला नाव दिलेलं आहे. तर या व्यतिरिक्त धूम्रपानामुळे पोटातील ऍसिडिटीचे उत्पादन वाढते, ज्यामुळे पोटाच्या स्तरांना जवळजवळ आणि जळजळ होऊ लागते. परिणामी गॅस्ट्रायटिस आणि पेप्टिक अल्सर होऊ शकतात. शिवाय धूम्रपानामुळे अल्सर होण्याचे चान्सेस खूप जास्त असतो. हे पोटाच्या रक्तप्रवाह कमी करतो, शरीरातील रक्तप्रवाह कमी करतो आणि शरीराची स्वतःची दुरुस्ती करण्याची क्षमता कमी करते, आणि यामुळे पोटामध्ये अधिक नुकसान होते. धूम्रपानामुळे पोटातील संरक्षणकारक पेशलम तर देखील खराब होतोच, त्यामुळे पोटाचे ऍसिडिटीचे जे स्तर आहे ते अधिक वाढून जाते. दुसरीकडे अल्कोहोलचे सेवन, विशेषतः जास्त प्रमाणात ऍसिड पेप्टिक विकार देखील वाढवू शकतात. अल्कोहोल पोट आणि अन्ननलिकेच्या स्तरांना इजा करू शकतो, सूज आतमधून येऊ शकते, ज्यामुळे अस्वस्थता, संभाव्यतः अल्सरचे विकास होऊ शकते. या व्यतिरिक्त अल्कोहोल पोटात ऍसिडिटीचे प्रमाण उत्पादन वाढवते, ज्यामुळे लक्षणे खराब होऊ शकतात, आणि GERD आणि पेप्टिक अल्सर प्रगतीमध्ये योगदान त्यामुळे येते. दीर्घकाळ मद्यपान केल्याने यकृत आणि स्वादुपिंडीचे नुकसान होऊ शकते. अप्रत्यक्षपणे पचन संस्थेवर आणि आम्लाचे व्यवस्थापन करण्याच्या क्षमतेवर परिणाम यामुळे होतो. शेवटी लक्षात ठेवा की आम्ल पेप्टिक विकाराच्या विकासामध्ये आणि वाढविण्यात धूम्रपान आणि अल्कोहोलचे सेवन महत्वपूर्ण भूमिका बजावतात. छातीत जळजळ होणे, पोटामध्ये फुगल्यासारखे वाटणे इत्यादी सारख्या ऍसिड पेप्टिक विकाराची लक्षणं अनुभवत असलेल्या व्यक्तींनी त्यांची लक्षणे आणि एकूण पाचन आरोग्य सुधारण्यासाठी या सवयी कमी करण्याच्या किंवा काढून टाकण्याचा विचार केला पाहिजे. ऍक्च्युअल मध्ये हा सगळा विकार जो आहे GERD, हा आपल्या सवयीमुळे येतो. म्हणजे वेळेवर झोप जर नाही झाली आहे आणि आपल्या खाण्याच्या सवयी, आपण जे सेवन करून राहिलो आहे दैनंदिन जीवनामध्ये, त्याच्यामुळे जे पोटामध्ये नुकसान होऊन राहिलेलं आहे ते लक्षात घेता आपल्याला माइल्ड एक्सरसाइज, नंतर खाण्यापिण्यावर थोडं प्रमाणात बंधन घालायला पाहिजे. म्हणजे काही गोष्टी ज्या हिरव्या पालेभाज्या जास्त खायला पाहिजे, डेअरी प्रोडक्ट्स कमी खायला पाहिजे, कोल्ड्रिंक्स वगैरे कमी घ्यायला पाहिजे, म्हणजे बंदच करायला पाहिजे. ज्यांना हे असे आजार येतात तर त्यांना तर आम्ही हे सुचवतो की या गोष्टी टाळायलाच पाहिजे मुख्यतः. त्यानंतर धूम्रपान, अल्कोहोल सेवन हे पूर्णपणे बंद करायला पाहिजे. हा क्युरेबल डिझीज आहे, आणि काही आपल्या दैनंदिन जीवनातल्या सवयी जर आपण बदलवल्या तर हा हळूहळू करून हा क्युरेबल डिझीज म्हणजे पूर्णपणे चांगला होऊ शकतो.